नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे। इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतला आहे। त्याच्या बिया आणि सालं मी काढून घेत आहे। भोपळा स्वच्छ धुवून मी आता तो किसून घेणार आहे। भोपळा मी वाफवून घेत आहे, त्याच्यामध्ये काहीही मी ऍड केलेलं नाहीये। एक वाफ काढल्यानंतर मी ढवळून घेत आहे। व्यवस्थित ढवळून घेऊया। यामध्ये मी साधारण 1 कप गूळ घेत आहे। ते गूळ मी व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे आपण पाहू शकतो गूळ पूर्णपणे वितळलाय। हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। त्यामध्ये मी वेलची पावडर आणि जायफळ ऍड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ऍड केलंय। गव्हाच्या पिठामध्ये इथे मी भोपळ्याचं सारण ऍड करते। इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये, त्यामुळे भोपळ्याच्या सारणामध्ये जितकं पीठ लागेल तितकं घेऊन आपल्याला ते घट्ट मळून घ्यायचंय। पीठ मळून झाल्यानंतर त्यावर थोडंसं ऑइल टाकून ते मळून घेऊन अर्धा तास आपल्याला तसंच ठेवायचंय। अर्ध्या तासानंतर आपल्याला परत पीठ मळून घ्यायचंय आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचे। पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये तळायचे आहेत। गोल्डन ब्राउन कलर मध्ये आपल्याला त्या तळून घ्यायचे आहेत। तर आज आपण लाल भोपळ्याचे घारगे बनवले आहेत। कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा। आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। प्लीज लाईक, शेअर and subscribe my channel and click the bell icon. Thank you.